एका बाजूला महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध कायदे व योजना आणल्या आहेत. ठिकठिकाणी महिलांसाठी राखीव जागा उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु खरंच महिलांना याचा फायदा होत आहे का हे तपासून पाहणे आवश्यक आहे. कारण महिलांना कागदोपत्री स्वातंत्र्य मिळाले असले तरी आजही बऱ्याचशा महिलांना आपल्या जीवनात संघर्ष करावा लागत आहे. यामागील कारण म्हणजे शासनाचे दुर्लक्ष, प्रशासनातील भ्रष्टाचार व राजकीय हस्तक्षेप. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील एक महिला आपली वडिलोपार्जित शेतीजमीन मिळवून घेण्यासाठी मागील 26 वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढली व आता माननीय न्यायालयात त्या महिलेला न्याय मिळाला व न्यायालयाने शेतजमीनीवर ताबा देण्यासाठी आदेशही दिले. मात्र दुसरीकडे महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी आर्थिक तडजोड करून सदर महिलेची जमीन बळकावून बसलेल्या भुजंगाला हाकलून लावत नसल्याने या महिलेला मागील 5 वर्षांपासून भटकावे लागत आहे. सरतेशेवटी संबंधित महिलेने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हॅलो, माय बापा, मी सुमनबाई मोतेराम पाटील आहे. माझे आई वडील, वडिलांचं नाव आहे शंकर तानेराम भुसारे, आईचं नाव आहे सीताबाई शंकर भुसारे. त्यांची मुलगी आहे. आम्ही 2 बहिणी येतील आणि 2 बहिणी, मोठी बहीण तिकडं तिला लकवा मारलेला आहे, ती मध्य प्रदेशमध्ये राहते. मी इथंच राहते. सगळं कारभार बहिणीने लिहून दिलेलं आहे, मुक्तारनामा दिलेला आहे, त्याच्यावर मी सगळं बघते. 98 पासून मी केस लढत आहे. हे शेत आहे माझ्यावालं, हे इथून तर हे शेतीचीच भानगड चालू आहे. 2014 मध्ये ही वडिलांच्या नावाची जमीन होती पहिले, शंकर तानेराम भुसारे. हा, आम्ही रीतसर वारस आहे आणि आमच्या वडिलांनी आम्हाला वारस लावलेले, तिघी मायलेकींना वारस लावल्याच्या नंतर, वडील वारल्याच्या नंतर हे आपले काशीनाथ विठ्ठल भुसारे यांनी आणि यांच्या आईने, यांच्या बहिणीने आमच्या आईला मारून टोकून सण गावाच्या बाहेर काढून दिलेलं आहे. त्यांनी काही आमच्या काळजी घेतली नाही, काय नाही. त्याच्यानंतर मग थोडं मला समज झालं. माझी खूप गरीब हालत होती, तर मला खायला वेळेवर नाही राहायचे. तशा हालतमध्ये मी आपलं 2 रुपयाच्या कायद्याच्या पुस्तकावर मी इथपर्यंत पोहोचली. आज मग कोर्टाचे 21 निकाल माझ्यासारखे आहे, पण 2014 पासून तहसीलदार मला ताबा देत नाही. ताब्याची ऑर्डर झालेली आहे. कलेक्टरचे याचे सगळे निकाल माझ्यासारखेच येतील. 21 आदेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश तुमच्याकडून? हा, जिल्हा अधिकाऱ्याचा बी आहे, पुन्हा अजून आयुक्तांचा आहे, नाशिक आयुक्तांचा, पुन्हा दिवाणी कोर्टाचा आहे. सगळ्यांचंच आपले प्रांत साहेबांचा तोडायचा ऑर्डर आहे. प्लाट टाकलेले, हे प्लाट कसे टाकले? शेत जमीन आहे. हा, काय तुमची शेती आहे, शेत जमीन आहे. जमिनीत घर बांधले. ही जमीन पहिले हा बिगर परवानगीचे घर आहे आणि इथं परवानगीने पहिले पेरायचे. आमचे वडील पेरायचे होते. मी लहान होती तरी आमचे वडील कसायचे, हिला भरपूर मेहनत करून हा हाकलून दिले. मी लहान होती, मोठी बहीण सासरी होती. मग बहीण येऊन सनी आम्हाला दोघे मायलेकींना घेऊन गेली ती भोपालला. तहसीलदार आता काय म्हणतात? तहसीलदार म्हणतात आता बघू, 8 दिवसाने 15 दिवसाने. 2014 पासून फिरव चालू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पिंपळगावला काहीतरी पत्र दिलेलं आहे. हा, दिलेलं आहे. काय पत्र आहे? तुम्हाला ताबा देण्यात? हा, ताब्यात देण्यात यावं, तुम्ही चौकशी करा, हे करावं तो म्हणून सनी. अजून त्यांचा बी मला जबाब नाही भेटलेला. मी अर्ज केलेले कायद्याने, पोस्टाने पाठवलेले, पिंपळगावला पाठवलेला. किती वर्षापासून सुरू आहे? 26, 27, 98 पासून माझा संघर्ष चालू आहे. 98 सालापासून? हा, 1998 पासून संघर्ष चालूच आहे. तुम्हाला ताबा नाही मिळाला, न्याय नाही मिळाला, तर तुम्ही आत्मदहन वगैरे काही? हा, आत्मदहन करणार ना मी, का की माझी बहीण जागेला आहे. ही प्रॉपर्टी कोणाच्या ताब्यात आहे? कोण तुमच्या विरोधात आहे? त्याचं नाव? काशीनाथ विठ्ठल भुसाऱ्याचा मुलगा आहे, राजेंद्र. हा, तर माझे आता एवढं ताबा. कोणाच्या ताब्यात आहे? कोणी विकली? ही काशीनाथ विठ्ठल भुसाऱ्याच्या मुलाने विकलेली आहे, राजेंद्र काशीनाथ भुसारे. याने लोकांची बी फसवणूक केलेली आहे. काशीनाथ भुसारे. हा,
आणि ती जमीन विकली पुन्हा तारखेवर बी आपलं यायचं कधी नाही यायचं आणि तिथं बी मला एकदम घुस करून सनी आपलं बघायचं रागाने बघायचं आणि मग आपलं भीतीच्या ना मला माझे पोरं बी एकटी सोडत नव्हते काहीच नव्हते. तर मला कब्जा बी द्यायचा तरी बी अजून हे करतात. तर मला धोका आहे का? धोका आहे मला. धोका का की धोका आहेच माझ्या जीवाला. का की आपण बघतोय दुनियामध्ये काय चाललं आणि काय नाही चाललं म्हणून सण भाऊ भावाला सोडत नाही. तर आता हे चुलत भाऊ येतील माझ्यावर. तुमचा शेवटचा लढा आहे. हा शेवटचा लढा आहे. मला जर कब्जा नाही भेटला तर मी आत्मदहन करणार आहे. इथं शेतामध्येच करणार आहे. जे होईल ते होईल. तुमची शेतजमीन आहे तिथे येणे न करता घर बांधले. हा ही कोण कायद्यात जमीन होती. याने बी कसं केलं आमचे 2 वेळेस नावं कमी करून 2 वेळेस मी कायद्याने नाव हा खोटे कागदपत्र तयार केले. दुसऱ्याला बी फसवलं आणि प्लॉटवाल्यांना बी फसवलं. ते फसवणुकीचा दावा हे लोक काही नाही करत इथले राहणारे बी प्लॉटावाले. तर आता घरांना कुलप लावणार कायद्याने मग मी बी अर्ज करून सन तसेच मग आपल्यावरले बघण नाही तर आयुक्ताकडे जाऊन सनी मी कायद्याने आपल्या आयुक्ताला सांगून सनी आणि नाहीच ते आयुक्तांनी बी ऐकलं तर मी आपली आत्मदहन करणार.